तर गोष्ट होती सकाळची. कृष्णाच्या डोक्यामध्ये एक भन्नाट प्लॅन आला की भोरगिरी किल्ल्यापर्यंत कसं पोहोचायचं. मग काय, आमचा पुढचा शोध गुगल मॅप्सवर सुरू झाला. ट्रेक कसा असणार हा विचार नंतरचा होता, पण खरी शंका ही होती की किल्ल्यापर्यंत जाण्यासाठीचा रस्ता नीट असणार की नाही. चला तर मग सुरू करूया भोरगिरी किल्ल्याचा असा हा अद्भुत प्रवास. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि परत एकदा आम्ही तुम्हाला घेऊन चाललो आहोत एक ॲडव्हेंचर करायला. आजचं आपलं ठिकाण असणार आहे भोरगिरी वॉटरफॉल आणि भोरगिरी किल्ला. मोस्टली हे दोन्ही स्पॉट आपण कव्हर करणार आहेत आज. तर वाकडवरून सध्या निघतोय आपण. आपल्यासोबत आपले 4 मित्रमंडळी आहेत. पहिला आहे आपला शुभम चव्हाण, जे की लास्ट टाइम नव्हतं. दुसरा आहे कृष्णा आणि अजून 2 आहेत आपल्यासोबत मित्र, प्रितीश निंबाळकर आणि वैभव दादा खवरे. चला आता गाड्यावर बसू आपण आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी सुरुवात करू. आता नाश्ता करायला थांबू आपण. आणि जसं की बोललो होतो, नाश्त्याला थांबला आहोत आपण आता. आणि इन द फ्रेम शिवम चव्हाण. तरी पोहे खायला या म्हणत आहे इंदरी पोहेला. शुभम बाबा, सॉरी आता बोलत वैभव बाबा, काय म्हणलं? आज काय बोलत नाही स्टार्टिंगला, दिवसभरात थोडं बोलेन चालेल. तरी पोहे खातोस कृष्णा? ये बा ये तरी पोहे का लिंबू मारून चालते बा. प्रतीश तू काय खातोस? साधे पोहे विथ शेव. हे साधे पोहे असे असते तरी. तर मंडळी, तळेगाव दाभाडेमधून आपण राईट टर्न घेतला आहे आणि पुढे 10-15 किलोमीटर पुढे आलो आहोत. MIDCचा एरिया होता पूर्ण आणि तो क्रॉस केला आपण आणि कोणत्या तरी ठिकाणी आलो आहोत आपण. बघू शकता तुम्ही इथं. आणि हे तळेगावचं तळ आहे इथे. वा, काय बोललास बाबा, एक नंबर. तर मंडळी बघा, आपलं शर्ट बघा कसं झालंय ते. मस्तपैकी पाण्यात गाडी घातली आपण आणि थोडासा चिखल गढूळ पाणी उडलेलं आहे. आणि हे पण बघा. तर असं एकंदरीत आपण एक ॲडव्हेंचर थोडासा केलेला आहे. इथे पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे आता मी पण शर्ट पण घालतो आणि लेट्स गेट रेडी फॉर नेक्स्ट ॲडव्हेंचर. तर मंडळी, अजून एका ठिकाणी आपण थांबलो आहोत भोरगिरी फोर्टच्या रस्त्यामध्ये. आणि मागं बघा तुम्ही, एकदम हरियाली कशी सुंदर दिसत आहे इथं. आणि अजून एक तुम्हाला दृश्य दाखवतो, जे की आहे डोंगराचंच आहे, पण त्याच्यावर अशा पवनचक्क्या लावलेल्या आहेत. तर बघा तुम्ही, अशा तिथून सुरू झाल्यात, अशा पूर्ण पवनचक्क्या लावलेल्या आहेत तिथं. गाईज, फायनली आपण भोरगिरी फोर्टचा ट्रेक सुरू केला आहे आणि भोरगिरी गावाच्या बेसला उभे आहेत आपण. उभे आहेत म्हणजे चालत आहोत. गाडी मागं पार्क केली आहे आणि लोकल ग्रामस्थांकडून थोडीशी माहिती घेतली की कसं जायचं काय नाही. तर त्यांनी सांगितलं की समोरच किल्ला आहे आपला. एक 20 ते 25 मिनिटाचा ट्रेक असणार आहे आपला आणि धबधब्याचं पण एक सुंदर दर्शन पण होणार आहे आपल्याला. चला तर मग आपले सवंगडी जे आहेत त्यांना थोडंसं त्यांच्यासोबत वार्तालाप करू आपण. तो वैभव दादा, तुम्ही परत एकदा आपल्या ब्लॉगमध्ये आला आहात. हो. कसं वाटत आहे आता? पहिल्यांदा हे माझं भाग्य आहे की मी तुझ्या ब्लॉगमध्ये आलोय. अरे विषय आहे का बाबा? मिलियन इन वन अपॉर्च्युनिटी. अरे धन्यवाद. त्याचा मी आज पुरेपूर फायदा घेऊन टाक बाबा. मी याची ट्रेक पूर्णपणे एन्जॉय करू भाऊ, काहीच विषय नाही. नंतर आपल्यासोबत आहेत फलटणचे प्रितीश दादा निंबाळकर. प्रितीश दादा, कसं वाटते? हिमालयन घेऊन आला आपण इथे. आपली सुरुवात केली आहे, ट्रेकला सुरुवात केली आहे. पुढे काय नवनवीन पाहायला मिळते, नवनवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत. इकडची जागा कोण एक्सप्लोअर करत नाही जास्त. आपण आलो ते एक्सप्लोअर करायला. भोरगिरी साईड जे आहे ना, रस्ता फार चांगला आहे, सुंदर एकदम रस्ता आहे. असा गर्दी नाही आहे काही लोकांची, लोणावळा तामिनीसारखी. एकदम असा आयसोलेट जागा आहे. त्यामुळं जरी कृपया करून इकडे येत असाल तर घाण काही करू नका. आता तुम्हाला दाखवतो मी एक ओढा वाहत आहे इथून, छोटीशी नदी आहे, तर ती दाखवतो मी तुम्हाला आता. तर ही पाऊल वाट आहे इथून
किल्ल्यावर जाण्यासाठी. आणि ह्या उजव्या साईडला आहे छोटंसं ओढा वाहत आहे, वरून वॉटरफॉल येत आहे. तुम्हाला दिसतंय का ते छोटासा? तर ह्या किल्ल्याच्या मागे पण असणार आहे एक वॉटरफॉल. त्या दादांनी तिथं माहिती सांगितली आपल्याला, तर तिथं पण जाऊ आपण. तर मित्रांनो, आपण सध्या एक 3 ते 4 मिनिट चाललो आहे. आणि हे समोर तुम्हाला दिसत आहे ना, हा आहे भुरगिरी किल्ला. तर म्हणजे फार फ्रेंडली ट्रेक आहे, जास्त डिफिकल्ट नसणार आहे. आता चढायचं इथून. आणि हे बघा इथं वॉटरफॉल आहे, सुंदर सह्याद्री पण आहे, छोटासा पूल. चला वॉटरफॉलच्या जवळ आलेलो आहो. हे बघा वॉटरफॉल, कृष्णाचेत आहे पूर्ण व्हिडिओमध्ये. हे बघा शूज तसे चांगले आहेत माझे, त्यामुळं ग्रीप आहे शूजला, म्हणून आपण वॉटरफॉलच्या बाजूनं चालतोय. वॉटरफॉलचा आवाज ऐका कसे आपल्या मित्रांचा विरंगुळा खूप चालू आहे. इथे फोटो सेशन चालू आहेत, इथे पण फोटो सेशन चालू आहेत. आपलं झालं आहे सध्या, त्यामुळं आजूबाजूचा परिसर थोडा एक्सप्लोअर करू आपण. बघा तुम्हाला किल्ला जवळून दाखवतो एकदम. तर बघा तुम्ही हे दिसतंय ना समोर, हा आहे आपला भोरगिरीचा किल्ला. आणि इकडून धबधबे येत आहेत, पडत आहेत खाली. इथं आपण 20 ते 25 मिनिटात पोहोचू आता वरी. ठीक आहे. कुठल्या रस्त्यानं चाललोय माहिती नाही, पण एक असं काट्याकुट्याची रस्ता आहे. अयो, इथून चाललो आहे आपण. इथं बघा काटे बघू शकता तुम्ही. रेलिंग लागलेली आहे समोर. चला, ते पाय घसरायची पण शक्यता आहे. फायनली रेलिंगवर आहोत. आणि एक प्राणी इथे अजून वाट बघत आहे आपली. ते रस्ता चुकलो होतो आणि परत बरोबर रस्त्याने आलो. आणि शेवटी हे रेलिंगच्या मधला रस्ता आहे, आणि हे फॉलो करत आपण आता गडाच्या माथ्यावर जात आहोत. अंबादाई पण आहे इथे. तर वरती आल्यावर असे 2 रस्ते तिथं. एक रस्ता लेफ्टकडून युटर्न मारून मंदिरात जातो, आणि एक रस्ता असा सरळ जातो जो की बालेकिल्ल्यावर जाणार. सध्या आपण मंदिरात दर्शन घेऊ आणि मग परत समिट करायला जाऊ. तर हे बघा, हे इथे गुहा आहे. गुहा म्हणण्यापेक्षा असे कोरलेलं आहे इथे. आणि इथं मंदिर आहे एक. बघू आपण कोणतं मंदिर आहे. देवीचं मंदिर दिसत आहे इथे बघा. मध्ये पाणी साचलंय पूर्ण. आणि वैभव दादा खवरे थोडीशी हिंमत करून मध्ये जात आहेत, आणि कुंड पार केला आहे त्यांनी. आता मध्ये जाण्याचा ट्राय करत आहेत ते. पाणी भरभरून आहे मध्ये. तर फोटो सेशन झालं आहे आपलं इथलं. आता कॅमेरावर पाणी पडत आहे दगडांमधून. आणि दर्शन पण घेतलं आहे आपण. इथं बघू आता काय, थोडासा अजून एरिया एक्सप्लोर करू. इथं पण कुंडच आहे, पण पाणी नाही सध्या याच्यामध्ये. आणि त्रिशूळ दिसत आहे इथं. अजून एक गोष्ट असणार आहे इथं. बघू काय. हो, शिवलिंग आहे इथे. हर हर महादेव. सुंदर असं शिवलिंग पण आहे, त्रिशूळ आणि नंदी पण आहेत. छान आहे मंदिर. आता काय झालं आहे ना, जे आपण लेफ्ट घेतला होता ना, ॲक्च्युली पुढे अजून रस्ता जात आहे तिथून. रेलिंगनं अजून वर चालला आहे. मग सध्या तिकडं चाललो आहे आपण. इन्स्टेड ऑफ गोईंग स्ट्रेट मंदिरापासून राईट टर्न घेऊन सरळ चाललो आहे आपण. तर बघू आता समोर काय भेटतं आपल्याला. इथे पण अजून एक मंदिर आहे, तर दाखवतो तुम्हाला मंदिर आता. हे बघा. चला तर आता मंदिरामध्ये जाऊ आपण. आणि हे बघा इथे सुंदर कातळ शिल्प. तर तुम्ही इथं बघू शकता की कातळामध्ये कोरलेला कासव आहे इथे. आणि इथे कातळामध्ये कोरलेला वाघ दिसणार. तर हे असे एक सातवाहनकालीन कोरीव शिल्प तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि इथं आपल्या
छत्रपतींची राजमुद्रा दिसेल तुम्हाला. आपण किल्ल्याच्या थोडं वरती आलो आहे अजून, आणि इथे एक रस्ता चालला आहे. ह्या रस्त्याने पुढे पुढे जात जाऊ आपण. वा, सुंदर असं शिवलिंग आहे इथे. सुंदर असे दृश्य तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. बघा, धुकं पडत आहे थोडं थोडं आणि व्हिजन कमी होत आहे. आणि आपण तिकडे जाऊन आलो सध्या मागे. ते वॉटरफॉलचा एक सुंदर व्ह्यू दिसला तिथून. आणि आता डाव्या साईडला आपण समिट करायला चाललो आहे गडाची. आणि आपल्याला ट्रेकमध्ये अजून एक पण माणूस नाही भेटलेला इथे, तर कमी लोक येतात इथे. थोडा हिडन आहे फोर्ट, त्यामुळे रहदारी कमी आहे इथे. त्याच्यामुळे ह्या जंगलाच्या मधून 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 येऊन एक जागा, आणि इथे मित्र बसलेले आहेत. आणि एक छोटासा व्ह्यू दाखवतो, दिसते का नाही माहीत नाही, मला डोळ्यांनी दिसतंय ते. तर झूम करून तुम्हाला एक वॉटरफॉल दिसला का तिथं, ते बघा ते. तर मंडळी, भोरगिरी किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर आपण जाऊन आलो आहोत सध्या. आणि परत आपण या राजमुद्रेपाशी उभे आहोत. आणि हा ब्लॉग आपण इथं थांबवत आहेत, कारण 2 व्हिडिओचा एक ब्लॉग बनवणं म्हणजे ब्लॉगची लेंथ फार मोठी होणार. त्यामुळे ह्या ब्लॉगला आपण 2 पार्टमध्ये डिवाइड करणार आहेत. पहिला पार्ट असणार आहे भोरगिरी किल्ला, आणि दुसरा पार्ट असणार आहे भोरगिरी हिडन वॉटरफॉल. तर हा व्हिडिओ आपण इथं थांबू. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, सपोर्ट करा चॅनलला. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, जो असणार आहे आपला हिडन वॉटरफॉलचा. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. टिल देन, बाय.